नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे आंदोलनाची. पाहूया सविस्तर. नांदेडमध्ये काँग्रेसच्या विरोधात महिलांनी केले जन आक्रोश आंदोलन. महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी भाजप सरकारने संसदेत नारी शक्ती वंदन बिल आणलं होतं. परंतु या नारी शक्ती वंदन बिलाला विरोधकांनी विरोध केला आणि संसदेत हे बिल पारित झालं नाही. यानंतर काँग्रेस विरोधात भाजपाने आंदोलने सुरू केली आहेत. नांदेडमध्ये आज काँग्रेस विरोधात महिलांनी जन आक्रोश आंदोलन केले. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस विरोधात आणि राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी भारतीय नारीच्या आत्मसन्मानासाठी, तिच्या स्वप्नपूर्तीसाठी जो लढा दिलेला आहे, त्या लढ्यामध्ये विरोधकांनी अडथळा निर्माण केलेला आहे. आणि भारतीय नारी आणि देशाच्या स्त्रिया हे 50% स्त्रियांची संख्या आहे आणि त्या स्त्रिया ह्या देशाच्या प्रगतीचा कणा आहेत. आणि हा कणा आहे, ह्या कणाचं स्वप्न, जो आत्मसन्मान आहे, तो विरोधकांनी पायंदळी केलेला आहे. तर त्यासाठी आम्ही नांदेडमधल्या सर्व महिला एकत्र आलेलो आहोत आणि त्यासाठी फक्त आमच्या हातात फलक नाहीत, तर आमच्या डोळ्यामध्ये ज्वाला आहेत. आणि जेव्हा एखादी स्त्री उभी राहते कुठल्याही अन्यायाविरुद्ध, तर तो लढा नक्की यशस्वीच होते. आणि आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी आहोत आणि आमचा हा हक्क आम्ही मिळूनच राहणार आहोत. भाजपा मैदान में, महिलाओं के सम्मान में, भाजपा मैदान में, प्रियंका गांधी करायचं काय, मुलगा वरी पाय, सन्मान भारतीय जनता पार्टीचा. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.